नमस्कार. बोल व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत. तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांच्यामुळे एक तिसरा पर्याय द्रमुक समोर उभा राहिला आहे. म्हणजे द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्या भोवती जे तामिळनाडूचं राजकारण गेली अनेक वर्ष फिरत होतं 1967-68 पासनं, त्याला एक तिसरा पर्याय मिळाला आहे. या तिसऱ्या पर्यायाचं सर्वत्र स्वागत होत असलं तरी हा तिसरा पर्याय विजय यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षही निर्माण करू शकला असता का, असा एक प्रश्न उपस्थित झाला आहे. आणि भारतीय जनता पक्षाने तामिळनाडूमध्ये आपलं प्रभाव निर्माण करण्याची किंवा आपलं क्षेत्र विस्तारित करण्याची, आपलं स्थान तिथे बळकट करण्याची एक मोठी संधी गमावली का, असंही बोललं जातं आहे. आणि हा कुठेतरी हे इतिहास रिपीट होतोय. म्हणजे पूर्वीही एकदा असं घडलेलं आहे, ते आपण ऐकूच. पण आत्ताच्या घडीला असं झालेलं आहे की तामिळनाडूमध्ये विजय यांना जो खूप मोठा विजय मिळाला, थलपती विजय यांना, आणि जवळजवळ 100च्या वर 107 जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आले TVKचे. यातल्या काही जागा तरी किमान 5-10 जागा तरी भारतीय जनता पक्षाला मिळवता आल्या असत्या आणि द्रमुकला 2 पर्याय उभे राहिले असते जर का भारतीय जनता पक्षाने धाडस दाखवलं असतं, राजकीय पावलं नीट टाकली असती तर हे घडू शकलं असतं, असं तिथले लोक, राजकीय विश्लेषक सांगत आहेत. आता आपण नेहमी असं म्हणतो की भारतीय जनता पक्षाचे सध्याचे नेते म्हणजे मोदी आणि शहा हे मुख्यतः हे अतिशय चाणाक्षपणे, चतुराईने सगळी राजकीय पावलं टाकतात. पण ती प्रत्येक वेळेस यशस्वी होतात असं नाही. काही वेळेला राजकीय गणितं चुकतात, आडाखे चुकतात आणि त्याचा मोठा परिणाम पक्षाला पुढील काही वर्ष भोगावा लागतो. आणि हे वेगवेगळ्या ठिकाणी घडलेलं आहे. त्याचा आत्ता इतिहास रिपीट करण्याची गरज नाही. परंतु तामिळनाडूतही 2025च्या सप्टेंबरपर्यंत असं वाटत होतं की भारतीय जनता पक्ष हा बऱ्यापैकी आपला प्रभाव तिथे दाखवू लागेल. नरेंद्र मोदींनी गेल्या काही वर्षात, विशेषतः जयललिता यांचं निधन झाल्यानंतर, तामिळनाडूमध्ये भाजपचं वर्चस्व वाढेल किंवा प्रभाव वाढेल या दृष्टीने अनेक योजना आखल्या होत्या, काही राजकीय डावही आखले होते. त्याच्यात एक प्रमुख भाग तामिळ अस्मितेला किंवा द्रविड अस्मितेला केंद्र स्तरावर पण स्थान द्यायचं. आणि त्या दृष्टीने त्यांनी संसदेमध्ये तो सेंगूर घेऊन गेलेले होते. त्याचं खूप मोठा गाजावाजा केलेला होता. प्रत्येक भाषणातनं त्यांनी तामिळ अस्मिता, तामिळमधले कवी, तामिळमधले साहित्यकार यांचा उल्लेख करणं चालू केलं होतं. आणि एकंदर तामिळ आणि भारतीय जनता पक्ष हे सांस्कृतिकदृष्ट्या एकच आहेत, हे ते ठसवायचा प्रयत्न करत होते. आणि हे ठसवण्याचं कारण असं होतं की द्रविड जे तिथलं राजकारण आहे किंवा द्रविड जी परंपरा आहे ती थोडीशी भारतीय संस्कृतीत असली तरी थोडासा स्वतःचा वेगळेपणा जपणारी आहे. द्रमुक तर प्रसंगी द्रविडस्थान म्हणून वेगळा भागच असावा, वेगळा देशच असावा, अशी मागणी करण्यापर्यंत गेलेलं होतं. जयललिता किंवा MGR यांचा अण्णा द्रमुक मात्र भारतातच राहून द्रविडांची अस्मिता कायम ठेवायचं या विचाराचे होते. भारतीय जनता पक्षाने अण्णा DMK बरोबर तह केला किंवा आघाडी केली आणि द्रविड अस्मिता किंवा द्रविड परंपरा आणि हिंदुत्व हे एकत्र आणण्याचा प्रयत्न जोरदार केला. आणि त्याचबरोबर आपला राजकीय तिथला प्रभाव वाढवण्यासाठी अण्णामलाई यांच्या हातात सूत्र दिली होती. आणि अण्णामलाई हे फार वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व होतं. ते IPS होते. त्यांनी त्यांचा राजीनामा दिला आणि ते राजकारणात आले आणि भारतीय जनता पक्षाचे एक फरडे वक्ते, म्हणजे एक त्यांची भाषणं तुफानी असत. ते प्रचंड कष्ट करत, जनतेशी संवाद साधण्याची त्यांची हातोटी होती. आणि जे एक संघाचं किंवा भारतीय हिंदू संस्कृतीबद्दल ते इतक्या कळकळीने आणि जोमदारपणे बोलत की त्यांना खूप मोठा प्रेक्षक वर्ग आणि हळूहळू लोकही त्यांच्याकडे आकर्षित व्हायला लागले. त्यांचा राजकीय प्रभाव वाढत चालला. आणि त्यांनी अण्णा द्रमुक आणि द्रमुक दोघांवरही तुफान टीका सुरू केली होती. आणि भारतीय जनता पक्षाचा वेगळा चेहरा द्रमुकपासनं उभा करण्याचा त्यांची धडपड होती आणि त्याला बऱ्यापैकी यश येत होतं. त्यांनी तामिळनाडूत यात्रा काढली होती, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आणि भारतीय जनता पक्षाच्या ज्या विधानसभेत 3 जागा होत्या त्या किमान 10 जागांपर्यंत भारतीय जनता पक्ष पुढे जाईल असं वाटत होतं. परंतु हे सगळं, ही वाटचाल सप्टेंबर 25 मागच्या वर्षी अचानक थांबली.
याचं कारण असं, अण्णा द्रमुकचे प्रमुख EPS ज्यांना म्हटलं जातं, त्यांना के अण्णामलाई यांचं अस्तित्व अजिबात मान्य नव्हतं. त्यांचा जो आलेख, राजकीय आलेख अण्णामलाई यांचा वाढत होता, तो अण्णा द्रमुकला पण सहन होत नव्हता आणि EPSना तर विशेष सहन होत नव्हता. याचं कारण अण्णामलाई आणि EPS हे एकाच जातीतले आहेत आणि आपल्या जातीत आपल्याला एक प्रतिस्पर्धी निर्माण होणं हे EPS यांना अजिबात मान्य नव्हतं. त्यांनी भारतीय जनता पक्षासमोर अटच घातली की अण्णामलाई यांना ॲक्टिव्ह पॉलिटिक्सपासून दूर करा, तरच आपली आघाडी होईल. आणि शेवटी अमित शहा या मागणीला शरण आले, ह्या दबावाला शरण आले आणि त्यांनी अण्णामलाई यांना प्रदेशाध्यक्षपदापासून दूर केलं सप्टेंबरमध्ये आणि अण्णा द्रमुकशी युती केली, ज्याचा मोठा फटका या निवडणुकीत बसला. 3 वरनं भाजपच्या जागा 1 वर आल्या. भाजपची मतसंख्या जरी बऱ्यापैकी राहिलेली असली तरी भारतीय जनता पक्षाचा प्रभाव हा शून्य झाला. म्हणजे जसं काँग्रेस एकेकाळी DMK बरोबर गेल्यामुळे तामिळनाडूतनं काँग्रेस मागे फेकली गेली, पण आत्ता ते द्रमुकच्या आधाराने निदान 5 जागांपुरते आलेले आहेत. भारतीय जनता पक्ष कदाचित स्वतःच्या जीवावर 10 जागापर्यंत गेला असता, ते होऊ शकलं नाही. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रीय विचारांशी नाळ जोडणारा किंवा एकूण भारतीय परंपरा म्हणजे उत्तरेतली परंपरा म्हणा, त्याच्याशी पण द्रविडांची परंपरा जोडणारा असा जो एक दुवा निर्माण करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी करत होते आणि अण्णामलाई त्यासाठी सातत्याने श्रम घेत होते, ते सगळं थांबलं आणि तामिळनाडूमध्ये आत्ताच्या घडीला भारतीय पक्षाला स्थानच राहिलं नाही. इथे इतिहास रिपीट कसा होतो हे बघणं मजेशीर ठरेल. 2004 मध्ये जेव्हा लोकसभा निवडणूक झाली आणि तेव्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते आणि निवडणुकीची सगळी सूत्र ही लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन यांच्याकडे होती. कारण अटलजी प्रत्यक्ष रोजच्या निवडणुकीच्या कारभारात कधी लक्ष देत नसत, उमेदवार निवड वगैरे याच्यात त्यांचा कधी फारसा सहभाग नसे. एक त्यांचं व्यक्तिमत्वच वेगळं होतं, ते राष्ट्रीय होतं, सर्व पक्षात आदर निर्माण करणारं होतं. त्यामुळे ते ज्याला रोजच्या निटी ग्रिटी म्हणतात त्यात कधी पडायचे नाहीत. त्यामुळे सूत्र सगळी अडवाणी आणि प्रमोद महाजन यांच्याकडे होती. वाजपेयींचं राजकीय ज्याला आपण राजकीय सेन्स म्हणतो किंवा हवा काय चाललेली आहे हे जे होकायंत्र राजकीय नेत्याच्या डोक्यात असावं लागतं ते फार मोठं होतं आणि याचा अनुभव मी सुद्धा स्वतः घेतलेला आहे, पण तो नंतरचा मुद्दा. वाजपेयींचं म्हणणं असं होतं की करुणानिधींबरोबर आपण तामिळनाडूमध्ये युती केली पाहिजे. करुणानिधींबरोबर युती करून, ते आपले मित्र आहेत त्यांना, आणि करुणानिधी आणि वाजपेयी यांचं खूप मैत्र होतं हेही खरं आहे. अनेकदा त्यांची राजकीय सल्लामसलतही हे करुणानिधींनीच स्वतः सांगितलेलं आहे की मी राजकीयदृष्ट्या अडचणीत सापडलो तर मी अनेकदा वाजपेयींचा सल्ला घेतो, असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. त्यामुळे ते मैत्र ही त्याच्या मागे होतं. पण एक राजकीय भान असं होतं अटलजींचं की करुणानिधींबरोबर आपण राहिलं पाहिजे तर आपला राजकीय फायदा आहे. मात्र अडवाणी आणि प्रमोद महाजन यांना हे अजिबात मान्य नव्हतं. त्यांचा आग्रह जयललिता यांच्याबरोबर आघाडी करण्यात होता. जरी जयललिता यांनी वाजपेयींचं सरकार एका मताने त्यांच्या पाडलेलं असलं तरी सुद्धा जयललिता यांच्याबरोबरच राहावं, अण्णा द्रमुकबरोबर राहावं असा आग्रह तेव्हा प्रमोद महाजन आणि लालकृष्ण अडवाणी यांनी धरला. वाजपेयींनी त्याच्यासमोर त्या दबावाला बळी पडले म्हणा किंवा त्यांनी तो मान्य केला आग्रह आणि अण्णा द्रमुकबरोबर भाजपची युती झाली. करुणानिधी हे काँग्रेसबरोबर गेले, म्हणजे सोनिया गांधींबरोबर गेले. ज्या द्रमुकने हे तमिळ वाघ, ज्याला LTTE म्हणतो, ज्यांनी राजीव गांधींची हत्या केली, त्यांचं समर्थन करणाऱ्या द्रमुकबरोबर सोनिया गांधींनी समझोता केला तेव्हा, आणि भारतीय जनता पक्षाने अण्णा द्रमुकबरोबर केला. निवडणूक निकालात असं झालं की तामिळनाडूमधील सर्वच्या सर्व लोकसभेच्या जागा ह्या करुणानिधींनी जिंकल्या. जयललिता यांना एकही जागा मिळाली नाही आणि त्याचा परिणाम असा की अटलजींचं सरकार हे पराभूत झालं. त्यावेळेचा जर का तुम्ही आकडे काढून बघाल तर अटलजींचं सरकार म्हणजे भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि सोनिया गांधींचा जो विरोधी पक्ष होता काँग्रेसची आघाडी, यांच्यात फक्त 14-15 जागांचं अंतर राहिलं. म्हणजे इतक्या थोडक्याने पराभव झाला. जर का करुणानिधी
भाजपबरोबर आले असते किंवा महाजन आणि अडवाणी यांनी त्यांना आपल्याबरोबर ठेवलं असतं, तर कदाचित 2004मध्ये अटल बिहारी वाजपेयींचं सरकार रिपीट झालं असतं. 2009 पर्यंत भारतीय जनता पक्षाचं सरकार राहिलं असतं. मग कदाचित इतिहासाला वेगळंच वळण लागलं असतं. नरेंद्र मोदींचा उदय आत्ता जसा 14मध्ये झाला तसा झाला असता की नाही, याबद्दलही मग वेगवेगळे म्हणजे या शक्यता निर्माण होऊ शकतात. एका चुकीमुळे तेव्हाच्या सरकार, केंद्रातलं सरकार पडलं आणि आताही त्याचंच रिपीट झालेलं आहे. तामिळनाडूमध्ये मोठी संधी असताना अण्णामलाई यांना दूर केल्यामुळे आणि अण्णा द्रमुकबरोबर जुळवून घेतल्यामुळे भारतीय जनता पक्षाची पिछेहाट झालेली आहे. आता पुन्हा भारतीय जनता पक्षाला रिवाईव्ह करायला काय करायला लागेल, अण्णामलाईंची कशी मदत घ्यावी लागेल, हे आपल्याला पुढचा काळ दाखवेल. पण एक लहानशी राजकीय समीकरणातली चूक कशी मोठ्या प्रमाणात फटका देते, हे तामिळनाडूने परत एकदा भारतीय जनता पक्षाला दाखवून दिलेलं आहे. धन्यवाद.